मुंबई म्हणजे स्वप्नांचं शहर. लाखो लोक आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी येथे येत असतात आणि या स्वप्नांच्या शहरातील महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबई लोकल. रोज पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत न थकता चालणारी ही गाडी दररोज सुमारे 70 लाख प्रवाशांना शाळेत, बाजारात आणि कामावर घेऊन जाते. म्हणूनच तिला शहराची जीवनरेखा म्हटलं जातं. 1853 मध्ये बोरी बंदर ते ठाणे अशी ही पहिली ट्रेन धावली आणि त्या क्षणापासून मुंबईच्या विकासाचा प्रवास वेगाने पुढे गेला. आज मुंबई लोकल जगातील सर्वात मोठ्या उपनगरी नेटवर्क पैकी एक आहे. ही फक्त गाडी नाही तर चालती बोलती मुंबई आहे. प्रत्येक सकाळी गर्दीने भरलेला डबा, दारावर उभे असणारे प्रवासी, हसत खेळत बोलणारे मित्र, विक्रेते आणि विद्यार्थी या सगळ्यांची जीवनकथा यात दडलेली असते. डब्यातील गायक, स्टेशनवरचे कलाकार आणि डब्यातून फिरणारे डबेवाले हीच खरी मुंबईची संस्कृती आहे. येथेच नवीन मैत्री जुळते आणि येथेच नवीन व्यवसाय सुरू होतात. काहींसाठी ही ट्रेन रोजची कमाई आहे तर काहींसाठी रोजचा संघर्ष. गेल्या काही वर्षात लोकलमध्ये अनेक बदल झाले, परंतु प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होण्यासाठी अजूनही प्रयत्न सुरूच आहेत. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी धावणारी लोकल बघताना जाणवतं की या गाडीत केवळ प्रवासी नाही तर त्यांचे स्वप्न आणि त्यांच्या आशा सुद्धा प्रवास करते. मुंबई लोकल ही फक्त वाहतुकीची सोय नाही तर ती शहराचं हृदय आहे. प्रत्येक सकाळी लाखो लोकांना नवीन दिवसाची ऊर्जा देणारी शहराची जीवनरेखा आहे.